दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला पहिला अध्यायातला 4था आणि 5वा श्लोक बघणार आहोत। कधी कधी तुम्ही असं नोटीस केलं आहेत का की आपण आपली समोरच्यांची ताकद मोजत बसतो आणि त्यामुळेच आपला कॉन्फिडन्स लो होतो। आजचा हा श्लोक आपल्याला ह्याच गोष्टींबद्दल शिकवतो। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ दृष्टकेतुश्च कीतान काशीराज्यश्च वीर्यवान पुरुजिन्तुन्ति भोजश्च शैब्यश्च नरवपुंगव। या श्लोकचा अर्थ असा आहे, दुर्योधन आपल्या गुरूंना सांगतो, या सैन्यात भीमार्जुनासारखे मोठमोठे शूरवीर धनुर्धर महारथी आहेत, जसे की युयुधान, विराट, द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, बलशाली पराक्रमी काशीराज, पुरुजित, कुंतीभोज व नरश्रेष्ठ शैब्य हे आणखी महारथी आहेत। याचं तात्पर्य असं आहे, दुर्योधन पुन्हा पुन्हा पांडवांची ताकद सांगतोय, कारण तो आतून खूप घाबरलेला आहे। जेव्हा आपल्याला फिअर वाटते तेव्हा आपण प्रॉब्लेमला खूप मोठं करून बघतो। फिअरमुळे आपल्याला समोरच्यांची सिच्युएशन जास्त मोठी वाटते, जितकी ती खरोखर असते त्यापेक्षाही जास्त। याचं रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे, कधी छोटा प्रॉब्लेम असतो पण आपण त्या प्रॉब्लेमला इतकं मोठा करून बघतो की आपल्याला असं वाटतं की हे आपल्याकडनं हँडल होणार नाही। हे सगळं आपल्या फिअरमुळे होतं। तर आजचा एक पॉवरफुल मेसेज, आजचा लेसन आपल्याला असं शिकवतो, समोरच्यांची ताकद बघून घाबरू नका, स्वतःच्या ताकदीवरती फोकस करा, ओव्हर थिंकिंग थांबवा। प्रॉब्लेम मोठा नाही आहेत, आपलं थिंकिंग त्याला मोठं बनवते। भीतीवरती कंट्रोल ठेवा, नाहीतर भीतू तुमच्यावरती कंट्रोल घेईल। असंच दररोज नवीन नवीन श्लोक समजून घेण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम।